वेलकम इन माय यूट्यूब चॅनल। आजचा जो व्हिडिओ आहे BCA पार्ट फर्स्ट सेम सेकंड ऑपरेटिंग सिस्टीम सब्जेक्टसाठी पहिला त्यातला युनिट आहे ऑपरेटिंग सिस्टीम ओव्हरव्ह्यू। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कंपोनेंट्स ऑफ ॲन OS किंवा ऑपरेटिंग सिस्टीम। लेट्स सी an OS which comprises several integral components that works unison to manage hardware and software। त्यातला फर्स्ट जो आहे कर्नल, सेकंड प्रोसेस मॅनेजर, थर्ड मेमरी मॅनेजर, फोर फाइल सिस्टीम, 5 डिवाइस ड्राइवर, 6 यूजर इंटरफेस, 7 सिक्युरिटी मॅनेजर, 8 networking। so these are components। first जो आहे kernel, the core of the OS responsible for managing system resources such as CPU, memory and input output devices। it operates in privileged mode which allows it to execute low level hardware instructions and access protected memory areas। कर्नल म्हणजे हा कोर पार्ट आहे OSचा किंवा OSचा हर्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि ते जबाबदार आहेत मॅनेज करायला काही गोष्टी। फॉर एक्झाम्पल CPUला मॅनेज करतं, मेमरी मॅनेज करतं आणि इनपुट आउटपुट डिवाइस मॅनेज करण्याचं काम कर्नलकडून केलं जातं। दुसरं जे आहे ते प्रोसेस मॅनेजर विच हँडल्स द क्रिएशन, शेड्यूलिंग अँड टर्मिनेशन ऑफ प्रोसेस। इट इन्शुअर्स दॅट प्रोसेस रिसिव्स ॲप्रोप्रिएट CPU टाइम अँड मॅनेज देअर एक्झिक्युशन स्टेट। म्हणजे एक्झिक्युशन स्टेट जे आहे ते मॅनेज करण्याचं काम प्रोसेस मॅनेजरकडून केलं जातं की ज्याच्यामध्ये प्रोसेस जे आहेत ते क्रिएट केल्या जातात, शेड्यूल केले जातात आणि टर्मिनेटसुद्धा केल्या जातात। थर्ड मेमरी मॅनेजर विच अलोकेट्स अँड डिअलोकेट्स मेमरी स्पेस टू प्रोसेसेस इन्शुरिंग इफिशियंट मेमरी युजेस अँड प्रिव्हेंटिंग कॉन्फ्लिक्ट्स विच मॅनेजेस बोथ फिजिकल अँड व्हर्च्युअल मेमरी। आता मेमरी मॅनेजरचं काम जे आहे की अलोकेट करतं ते मेमरी स्पेस। ज्या काही प्रोसेस आता वर्कआउट होणार आहेत त्या प्रोसेसला मेमरी अलोकेट किंवा डिअलोकेट करण्याचं काम मेमरी मॅनेजरचं असतं विच इन्शुअर्स इफिशियंट मेमरी युजेस अँड प्रिव्हेंटिंग कॉन्फ्लिक्ट्स। 4 फाइल सिस्टीम विच ऑर्गनाइज, स्टोअर अँड रिट्राइव्स अँड मॅन्युपुलेट्स फाइल्स ऑन अ स्टोरेज डिव्हाइस। इट मॅनेजेस फाइल क्रिएशन, डिलीशन, ॲक्सेस परमिशन अँड डिरेक्टरी स्ट्रक्चर। आता फाइल सिस्टीमचं म्हटलं तर ते ऑर्गनाइज करतं, स्टोअर करतं म्हणजे जतन करून ठेवतं, रिट्राईव्ह करतं काढून टाकतं आणि मॅन्युपुलेट करतं फाइल्स की जिथे स्टोरेज डिव्हाइसेसला मॅनेजमेंट केली जाते। मग ते मॅनेजमेंट करतं म्हणजे नेमकं काय करतं? सो इट मॅनेजेस द फाइल क्रिएशन म्हणजे फाईल तयार करणे, फाईल डिलीट करणे, ॲक्सेस परमिशन अँड डिरेक्टरी स्ट्रक्चर। फिफ्थ जे आहे ते डिवाइस ड्रायव्हर, सॉफ्टवेअर कॉम्पोनंट्स that enable communication between the OS and hardware devices. They translate OS commands into device specific operations. That means device drivers including the software components, right? That enables म्हणजे ते enable करतं communication between the OS and the hardware devices, which is called as a device driver. 6 user interface facilitates user interaction with the system. It can be command line based, that means the CLI, or graphical GUI which allows user to execute command and manage files. 7 security manager which protect the system from unauthorized access and malicious activities. It implements authentication mechanism, access control and encryption protocol। बघा सिक्युरिटी मॅनेजरचं काम काय आहे की जे काही बाहेरून कोणी अनऑथराइज युजर येते आणि काहीतरी ॲक्सेस करण्याचं पाहिजे तर हे असं होऊ दिलं जात नाही। 8 नेटवर्किंग विच मॅनेजेस नेटवर्क कनेक्शन्स म्हणजे नेटवर्क कनेक्शन मॅनेज करण्याचं काम नेटवर्किंग ह्या कॉम्पोनंटनं केलं जातं विच इनेबलिंग कम्युनिकेशन बिटवीन डिव्हाइस ओव्हर लोकल और वाइड एरिया नेटवर्क्स। इट हँडल्स डेटा ट्रान्समिशन, राउटिंग अँड प्रोटोकॉल मॅनेजमेंट। म्हणजे हे जे आपण पाहिलं हे जे 7 कॉम्पोनंट्स आहेत कर्नल, प्रोसेस मॅनेजर, मेमरी मॅनेजर, फाइल सिस्टीम,
डिव्हाइस ड्रायव्हर, युजर इंटरफेस, सिक्युरिटी मॅनेजर, नेटवर्किंग. सेकंड पॉईंट जो आहे तो सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय अन ओ एस, म्हणजे कोणकोणत्या सर्व्हिसेस ऑपरेटिंग सिस्टीमने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो ऑपरेटिंग सिस्टीम ऑफर अ रेंज ऑफ सर्व्हिसेस, आणि खूप सारे अशा सर्व्हिसेस ते ऑफर करत असतात टू फॅसिलिटेट द एक्झिक्युशन ऑफ ॲप्लिकेशन अँड इन्शुअर्स, म्हणजे खात्री घेतं सिस्टीम स्टॅबिलिटी. फर्स्ट वन, प्रोग्राम एक्झिक्युशन विच मॅनेजेस the execution of programs, allocating necessary resources and ensuring smooth operation. Second, file management provides services for file creation, deletion, access control and organization, ensuring data integrity and efficient storage. So third one, memory management, which allocates memory to processes, manages memory hierarchy and ensures that processes do not interfere with each other memory space. 4. Device management oversees the operation of hardware devices, ensuring proper communication between the OS and the peripheral through device drivers. 5th, security and protection, which implement the measures to safeguard the system from unauthorized access and malicious threats, which include the user authentications and data encryption. 6. Networking services, which facilitates communication between the device over networks, managing protocols which also include the data transmissions and connectivity. 7. Interprocess communications, that means we can also say that the IPC, which allows process to communicate and synchronize their actions, enabling data exchange and coordination. Last one, I think, yes, it's a last one, resource management, which efficiently allocates system resources such as the CPU time, memory and input-output devices to process, ensuring the optimal performance. So I would like to explain again one by one. There are some services which will be which is provided by the OS ऑपरेटिंग सिस्टीम. पहिला जे आहे ते प्रोग्राम एक्झिक्युशन करण्यासाठी जी किंवा प्रोग्राम एक्झिक्युशनची सर्व्हिस जी आहे ती ऑपरेटिंग सिस्टीमने दिलेली आहे, राईट. सो द विच मॅनेजेस द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम्स, जे काही एक्झिक्यूट होणार आहेत आता प्रोग्राम, तर त्याचं मॅनेजिंग करणं हे काम जे आहे किंवा हे जी सर्व्हिस आहे ते ओ एसने कडून दिली जाते. मग आता त्याच्यामध्ये विच अलोकेटिंग नेसेसरी रिसोर्सेस, मग त्याला आवश्यक असणारे रिसोर्सेससुद्धा पुरवणं किंवा इन्श्युअर करा की ते ऑपरेशन जे आहे किंवा जे प्रोग्राम एक्झिक्युशन जे आहे ते स्मूथली होणार आहे. दुसरं आहे ते फाईल मॅनेजमेंट. आता फाईल मॅनेजमेंटमध्ये फाईल क्रिएशन आलं, म्हणजे फाईल जी आहे तयार केली जाते, फाईल तयार केलेली परत ती डिलीट केली जाते, त्याच्यामध्ये कंट्रोल ॲक्सेसिंग कन्सेप्ट आहे, ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये, आणि डेटा इंटिग्रिटी जे आहे आणि इफिशियंट स्टोरेज जे आहे ते फाईल मॅनेजमेंटकडून ही जी सर्व्हिस आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतं आपल्याला. थर्ड वन विच इज द मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट विच अलोकेट मेमरी टू प्रोसेसला मेमरी अलोकेट करण्याचं जे काम आहे मेमरी मॅनेजमेंटकडून केलं जातं. विच मॅनेजेस द मेमरी हायरार्ची, त्याच्यामध्ये हायरार्ची आहे विच इन्शुअर्स द प्रोसेस डू नॉट इंटरफेअर विथ इच अदर. डिव्हाइस मॅनेजमेंट विच ओव्हरसीज द ऑपरेशन ऑफ हार्डवेअर डिव्हायसेसचे ऑपरेटिव्ह जे आहे त्याच्या ओव्हरसीज केलं जातं. सो विच इन्श्युअर द प्रॉपर कम्युनिकेशन आहे का ते चेक केलं जातं बिटवीन द ओ एस अँड द पेरिफेरल डिव्हायसेस और डिव्हाइस ड्रायव्हर. फिफ्थ वन, सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन. सिक्युरिटी दिली जाते विच ॲक्ट ॲज अवर इट गिव्स सर्व्हिस which implements the measures to safeguard the system from unauthorized access and malicious threats. 6 one, networking services. आता ह्याच्यामध्ये which facilitate communication between the networking devices and managing the protocol, data transmission and the connectivity. Interprocess communication, we can also say that the IPC, which allows processes to communicate and synchronize their actions, enabling data exchange and coordination. Resource management, which also gives or allocates, we can also say that these system resources, for example CPU time असेल, memory असेल आणि input output devices to process and ensuring optimal performance. आता हे जे पाहिलं आपण ते services which is provided by the OS to us, right. So the evolution criteria बघूयात की काय कशा पद्धतीनं evolution जे आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे,
तो फर्स्ट जनरेशन आहे की जे 1940 ते 1950 त्याच्यामध्ये यूज केले व्हॅक्यूम ट्यूब्स अँड मॅन्युअल प्रोग्रॅमिंग. सेकंड जनरेशनमध्ये 1950 ते 1960 विच इन्क्लूड्स द ट्रान्झिस्टर अँड बॅच प्रोसेसिंग. थर्ड generation 1960 to 1980 which uses the integrated circuit and multi-programming. Fourth generation which is from 1980 to 2000 which uses the personal computer and the GUI, that means the graphical user interface. Fifth generation 2000 up to present which include Android computing, or you can also say that the cloud computing, mobile computing, right? So I would like to explain one by one. फर्स्ट जनरेशन, आता ह्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स जे आहेत वापरलेत आणि मॅन्युअल प्रोग्रामिंगचा कन्सेप्ट आहे. सो द कॅरेक्टरिस्टिक्स जर म्हणायला गेलं तर कॉम्प्युटर विच युजेस द व्हॅक्यूम ट्यूब्स अँड विच वेअर प्रोग्राम मॅन्युअली युजिंग मशीन्स ऑर असेंब्ली लँग्वेज. की सिस्टीम्स काय आहेत? सो द अर्ली सिस्टीम लाईक द युनिवॅक, IBM सीस were designed for batch processing where tasks were processed in group. Limitation काय आहेत? So the lack of automations and inefficient resource utilization. Second generation मध्ये ट्रान्झिस्टर यूज केले आहेत. सो द विच आर रिगार्डिंग टू द कॅरेक्टरिस्टिक्स which includes the introduction of transistor replaced व्हॅक्यूम ट्यूब्स. व्हॅक्यूम ट्यूब्स जे वापरले गेले फर्स्ट जनरेशनमध्ये ते सेकंड जनरेशनमध्ये त्याच्याऐवजी ट्रान्झिस्टर वापरले गेले, which leading to smaller and more reliable computers. Key systems म्हटलं तर IBM OS 360, CTSS, that means the compatible time sharing system which allows for the batch processing and early forms of time sharing enabling multiple users to access the computers simultaneously. Advancement which improves the resource management, त्यांनी resource management मध्ये improve केली and the emergence of OS kernel. थर्ड जनरेशनमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स म्हणायला गेलं द ॲडव्हान्ट ऑफ इंटिग्रेट सर्किट्स, दॅट मीन ICS, फर्दर computer components, so which uses the key system OS like IBM OS 360 were designed to serve a wide range of application user, marking the rise of general purpose operating system. And the innovations which include the multi-programming allow multiple programs to run concurrently, enhancing CPU utilization, म्हणजे CPUचं यूज. फोर्थ जनरेशनमध्ये 1980 to 2000 which includes the characteristics. ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते पर्सनल कॉम्प्युटर बिकेम अ वाईड स्प्रेड अँड OS इव्हॉल्व टू सपोर्ट ग्राफिकल युजर इंटरफेस, दॅट मीन्स द GUI, मेकिंग देम मोर युजर फ्रेंडली. की सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट विंडो यूज केला आहे, ॲपल मॅक OS आहे आणि व्हेरियस युनिक्स और लिनक्स डिस्ट्रीब्युशन्स विच विल बी कम इन दॅट फोर्थ जनरेशन, राईट. सो द फीचर्स which introduction of multitasking, networking capabilities and support for multimedia application. And the fifth generation which uses the mobile and the cloud computing also, that means the characteristics of fifth generation, which is the rise of mobile devices and cloud computing transformed the computing landscape. Key system OS like Android and iOS which revolutionized mobile devices which is cloud based system, and trends emphasis on the connectivity and scalability. Sixth generation, that means the features edge computing which include the characteristics advancement in edge computing, the internet of things which are driving the next generation. Focus areas real time processing, low latency communication, and the challenges which ensures security and privacy. जर आपण जर याचं कंपॅरिझन बघितलं की फर्स्ट जनरेशन त्याचा टाईम पिरियड 1940 ते 1950, की कॅरेक्टरिस्टिक्स की ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स वापरले आहेत, नोटेबल सिस्टीम युनिवॅक अँड IBM. सेकंड जनरेशनमध्ये त्याचा टाईम पिरियड आहे 1950 ते 1960 विच युजेस द ट्रान्झिस्टर, बॅच प्रोसेसिंग सिस्टीम अँड टाईम शेअरिंग विच युजेस द नोटेबल सिस्टीम OS 360. थर्ड जनरेशनमध्ये 1960 ते 1980 असा टाईम पिरियड आहे विच इन्क्लूड द की कॅरेक्टरिस्टिक्स, इंटिग्रेटेड सर्किट इथे यूज केला आहे, मल्टी प्रोग्रॅमिंगचा पण वापर केला आहे, विच युजेस द नोटेबल सिस्टीम OS 360, युनिक्स ऑल्सो, राईट. सो द फर्स्ट जनरेशन हे पण त्याचा टाईम पिरियड आहे 1980 ते 2000.
आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते पर्सनल कम्प्युटर, GUI अँड नेटवर्किंग विच युजेस द विंडोज अँड मॅक OS अँड लिनक्स. 5th जनरेशनमध्ये 2000 अप टू प्रेझेंट विच युजेस द की कॅरेक्टरिस्टिक्स मोबाईल डिव्हायसेस अँड क्लाउड कम्प्युटिंग which also uses the notable system Android and the iOS. And the 6th present up to futures edge computing, real-time processing IoT, which include the notable system custom OS for devices. हे पाहिले आपण सगळे जनरेशन. So thank you so much for joining my today's session. Have a nice day to all. Thank you.